नमस्कार मित्रांनो, कसं आहात? आनंदी, उत्साही, एनर्जेटिक? येस मित्रांनो, असायलाच पाहिजे. मित्रांनो, आज मी तुम्हाला 3 गोष्टी सांगणार आहे, ज्या आपल्याला जीवनात खूप उपयोगी पडतात आणि त्यामुळे आपल्या ज्ञानात भर होते, आपल्या कार्याला गती मिळते आणि जे आपल्याला कार्य करायचं आहे त्यासाठी उपयुक्त अशी माहिती मिळते. तर त्यामधली पहिली गोष्ट कोणती आहे मित्रांनो? तर हे आपल्या संतांनी, मोरपंतांनी आपल्याला सांगितलेल्या गोष्टी आहेत, ज्या आपण बऱ्याचदा विसरतो, पण काही वेळा आपल्याला ते स्मरण करणं खूप जरुरी असते. केल्याने देशाटन. मित्रांनो, केल्याने देशाटन म्हणजे तुम्ही वेगवेगळे ठिकाण, वेगवेगळे गाव, वेगवेगळे शहर फिरायला पाहिजे, वेगवेगळे देश फिरायला पाहिजे. हे शक्य नसेल तर आपल्या देशातच भरपूर असं फिरण्यासारखं आहे, ते आपण फिरायला पाहिजे. त्यामुळे आपल्याला वेगवेगळ्या जागेची, वेगवेगळी प्रकारची आपल्याला माहिती त्यामुळे मिळते. परदेशात केली वेगळी संस्कृती आपल्याला बघायला मिळते, पाहायला मिळते. आणि जेव्हा आपण वेगळ्या ठिकाणी जातो, म्हणतात ना, प्रत्येक ठिकाणावर भाषा बदलते. तर प्रत्येक ठिकाणचं कल्चर, तिथलं राहणीमान, त्यांची पद्धती, खाण्यापिण्याची पद्धती, हे सगळं बदलतं. आणि तसंच कल्चर, पीक पाणी काय आहे तिथं सगळ्या ठिकाणी असं वेगळं वेगळं आहे, हे आपल्याला माहीतच आहे. तर ही माहिती आपल्याला माहिती होते. प्रत्यक्षात गेल्याने आपल्याला ते प्रत्यक्षात ते बघायला मिळते. त्यामुळे आपल्या ज्ञानात तर भर पडतेच, पण त्याचबरोबर आपल्याला एक सर्वांगीण अशी माहिती आपल्याकडे उपलब्ध होते. तर ही झाली पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट आहे पंडित मैत्री. मित्रांनो, जेव्हा आपण पंडित मैत्री म्हणजे जे त्याला आपण म्हणू शकतो की आपला एक मास्टर माइंड ग्रुप असं पण म्हणू शकतो. जे हुशार लोक आहेत यांच्यासोबत मैत्री केल्यानं त्यांचं जे ज्ञान त्यांच्याकडे आहे, त्यांच्याकडून ज्ञानातून आपल्याला काही ना काही ऐकायला मिळतं, काहीतरी नवीन शिकायला मिळतं. तर असे प्रत्येकाकडे काही ना काही वेगळे वेगळे स्किल्स असतात, ते स्किल्स आपल्याला शिकायला मिळतात. तर ते आपण अशापासून दूर नाही जायला पाहिजे. की जेव्हा जिथे पण चान्स असेल अशा लोकांशी संपर्क करायचा, त्यांच्यासोबत बोलण्याचा आपल्याला चान्स असेल किंवा त्यांना ऐकण्याचा चान्स असेल, तर तिथे जाऊन आपण त्यांना ऐकायला पाहिजे, त्यांच्यासोबत डिस्कस करायला पाहिजे. त्यामुळे आपल्याला आपल्या ज्ञानात भर होते आणि नवीन माहिती आपल्याला उपलब्ध होते. ही झाली दुसरी गोष्ट. आणि तिसरी गोष्टी म्हणजे सभेत संचार. सभेत संचार म्हणजे असे आपण सेमिनार, कुठे वेगळ्या गोष्टी होतात, ट्रेनिंग प्रोग्राम्स होतात, अशा ठिकाणी आपण जायला पाहिजे. नेटवर्किंग ग्रुप्स असतात आणि वेगवेगळ्या ज्या कंपन्यांचे पण असतात, आपण ते